सावडे गावचे सुपुत्र सत्यजित भैया पाटील, अंकुश शेठ, त्याचबरोबर सैन्यात त्यांनी प्रामाणिकपणे सेवा करून आज गावामध्ये एक चांगलं काहीतरी घडावं अशा उद्देशाने या ठिकाणी आलेली मारुती पाटील, तानाजी पाटील, चेतन सर, या शाळेतील सर्व शिक्षक, उपस्थित सर्व विद्यार्थिनी, खरोखर मला काल रात्री फोन आला की माझा वाढदिवस आहे आणि उद्या वाढदिवसाच्या निमित्तानं गावामध्ये सप्ताह आणि मुलांना भेट द्यायची आणि त्या ठिकाणी खाऊचं वाटप करायचं आहे, शालेय साहित्य वाटायचं. मला एवढं बरं वाटलं की आज अनेक वाढदिवसाला आम्ही जात असतो, अनेक उपक्रम या ठिकाणी वेळ माध्यमातून राबवत असताना आज गावामध्ये मात्र एक तरुण या गावाची काहीतरी आम्हाला उतराई करायची आहे, या गावाचं देणं द्यायचं आहे, काहीतरी औचित्य साधायचं, वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना या ठिकाणी गावामध्ये कुठं मदत करायच्या भूमिकेनं आज या शाळेमध्ये एक चांगला उपक्रम या ठिकाणी आज अंकुश भाऊच्या माध्यमातून राबवण्यात आला. मी पहिल्यांदा त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण अशी सदिच्छा गणपतीसाठी वाहेन आणि खरोखर आपल्यासारखे तरुण या गावामध्ये अशा पद्धतीचा मार्ग अवलंबून मुलांना कुठे प्रोत्साहित करत असतील तर त्यांना या गावचं भविष्य उज्ज्वल असं मला वाटतं. माझ्यासमोर बसलेले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती बघितलं तर त्यांचं हास्य, त्यांच्या चेहऱ्यावरची जी टकळाई दिसते, खरोखर मुलांना या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळतं, चांगल्या सवयी लावतात, शिक्षकांचं मोठं योगदान या ठिकाणी आहे. गाव जरी छोटं असलं तरी यांना प्रत्येकानं आपलं गाव आदर्श बनलं पाहिजे या भूमिकेने काम केलं तर निश्चितपणानं या गावातील भावी पिढी या पुढच्या काळामध्ये चांगलं काम करेल. अनेकांची स्वप्न असतात. आज समोर बसलेले हे मातीची चिखलाची गोळे आहेत, ह्या कोऱ्या फाट्या आहेत, पण या घडवण्याचं काम शिक्षकांच्या माध्यमातून होतंय. आज शिक्षक हा समाजातील एक आदर्श घटक मानला जातो, परंतु या नवशिक्षण धोरण अभियानाच्या माध्यमातून हे शिक्षणाचा पुरा बाजार झाला असं माझं वैयक्तिक मत आहे. मी काल बातमी बघितली, मला गुरव सर भेटले की शिक्षक आता रिटायरमेंटला आले तरी टीईटी एक्झाम द्या म्हणून नवीन धोरण काढलं. मी पहिल्यांदा त्या धोरणाचा या ठिकाणी विरोध करतो, निषेध नोंदवतो. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं मी उद्याच्या तुमच्या 5 तारखेच्या उद्याच्या या मोर्चासाठी आम्ही पाठिंबा देतो. अण्णा साक्षी या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांनी मुलांना घडवलं, अनेक अधिकारी झाले, अनेक डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, अनेक सैन्यात भरती झाले, जे आज देश घडवत आहेत. परंतु ज्यांच्यामुळे ही लोक मुलं मोठी होऊन आज देश सेवेत त्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत, परंतु एक कुठतरी नवीन कल्पना कुठल्या तरी अधिकाऱ्याला सुचली असावी आणि नव्यानं त्यांच्या शिक्षणावरती शंका घेतात की अशा पद्धतीने धोरण आणतं आणि टीईटी सारखी कुठली परीक्षा द्या आणि मग तुमच्या बाकीच्या योजना लागू होतील असं तसं काहीतरी मी ऐकलं. परंतु अण्णा या पुढच्या काळामध्ये आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण मिळत असताना गावामध्ये शिक्षकांसाठी सुद्धा आपण कधीतरी त्यांच्यावरती अशी वेळ येत असते की आपली सुद्धा त्यांचं मनोबल वाढवण्याची मानसिकता असली पाहिजे आणि या मानसिकतेतून हा शिक्षक कुठेतरी त्यांना असं वाटतं की कचऱ्यासारखी भूमिका झालेली आहे त्यांची. म्हणून मी आवाहन करेन की गावागावातील सरपंचांना तेच सांगतोय, सोशल मीडियावरती सुद्धा मी आता आज पोस्ट तयार करून पाठवतोय की प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीनं त्यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. ही संबंध महाराष्ट्रामध्ये आपली भूमिका असली पाहिजे आणि निश्चितपणानं सरकार कोणतेही असो, परंतु लोकोपयोगी आणि समाजाभिमुख कारभार चांगला चालतो त्या ठिकाणी आपण पाठीशी उभा राहत असतो. सत्तामध्ये सरकार कुठला आहे कुठला नाही यापेक्षा आज आमचे शिक्षक अनेक वर्षापासून ज्ञानदानाचं काम करतायत आणि असं असताना त्यांच्यावरती शंका घेणं, त्यांना अमुक अमुक परीक्षा द्या म्हणून सांगणं सुद्धा चुकीचं आहे. त्यांच्या अनेक मागण्या आहेत, पेन्शनच्या बाबतीत मागण्या असतील, अनेक मागण्या आहेत, ह्या सुद्धा पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. कारण एक शिक्षक आपलं आयुष्य मुलांना शिकवत संपवतो पाहिजेसाठी रिटायरमेंट घेतल्यानंतर कुठतरी गावामध्ये जाऊन चांगलं घर बांधावं, शेती असावी आणि मुलाबाळाला धावावं आणि गावात सेवा करावी त्याची धारणा असते, भावना असते. परंतु जणू काही त्यांनी एवढा मोठा घोटाळा केला की काय अशा भावनेत त्यांच्या त्रास बाधा लागला. आम्ही समजू शकतो महसूलमध्ये इतर क्षेत्रामध्ये काही नालायक मजूर अधिकारी आहेत, एकमेव शिक्षक असे आहे की शिक्षक हा मुलांच्या संपर्कात असतो, त्यांच्या हातून कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल निघत नाही, त्यांच्या हातून असं कुठं त्या ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण होण्यासारखी अशी कोणतीही योजना सरकारने दिलेली नाही. उठलं की दिवसभर मुलांना चांगलं शिक्षण देणे, त्यांचं आरोग्य तपासणे, त्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न करत राहणे एवढं त्यांचं काम असतं. परंतु एवढी वर्ष सेवा करून सुद्धा
रिटायरमेंटच्या नंतर जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या ज्या काही पेन्शनसाठी असतील, फंडासाठी असतील, ते हेलपाटी घालत असतात, काही पगारी रजा असतात त्यासाठी हेलपाटी घालत असतात. परंतु तिथं सुद्धा अनेक नालायक अधिकारी बसलेले आहेत. त्यांना सुद्धा पैसे घेतल्याशिवाय त्या ठिकाणी त्यांची फंडाची सुद्धा पुढे फाईल जात नाही. हे अण्णा मी चित्र अजूनही पाहिलंय. जिल्ह्यातून अनेक ठिकाणून लोकांच्या तक्रारी येत असतात. परंतु ज्यावेळी मी त्या जिल्हा परिषदेला गेल्यानंतर आमचे लोंढे साहेब असतील, गायकवाड साहेब असतील आणि त्यांची भेटत असतो, मला त्याचा प्रतिसाद चांगला असतो. परंतु मला यापुढच्या काळामध्ये एवढं सांगायचं आहे, क्षेत्र कोणतंही असो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. अधिकारी प्रामाणिक राहिले पाहिजे. त्याचबरोबर जनता सुद्धा तितकीच प्रामाणिक असली पाहिजे. हे सरकार देश घडवत नाही, ही जनता देश घडवत असते. हे लोकशाही जीवन ठेवायचं असेल तर प्रामाणिकपणे लोकांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि आपला देश समृद्ध होण्यासाठी, आपला देश महासत्ता बनण्यासाठी सरकारबरोबर आपण सुद्धा असलं पाहिजे. आज आपण वर्तमानपत्रात वाचतो एवढे मोठे घोटाळे झाले, आकडे ऐकवत नाही, एवढे मोठे आकडे असतात करोडोचे. अगदी बाथरूम मधून नोटा फेकल्या जातात. अनेकांच्या घरामध्ये सोन्याच्या विटा सापडतात. अनेकांच्या अधिकाऱ्यांच्या अगदी नाव कुणाचं घेणार नाही, परंतु अनेक अधिकारी मालामाल झालेले आहेत. परंतु जो तो मालामाल ज्यावेळी होतो त्यावेळी कोणतरी कंगाल झालेला असतो. या निसर्गामध्ये एक डबर काढले की ढीग साठत असतो. त्यामुळं मला एवढं सांगायचं आहे, या समाजामध्ये ही आर्थिक दुरी, हा जो विरोधाभास आहे, ही तफावत आहे, ही एक समान आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम केलं तर भविष्यामध्ये हा देश घडणार आहे. अन्यथा लवकरच जसं नेपाळला घडलं, जसं श्रीलंकेला घडलं, तसं भारतात सुद्धा घडू शकते. तुमच्यासारख्याने देशाची सेवा केली, डोळ्यात तेल घालून सैनिकांनी देशाच्या सीमेवरती हातात प्राण घेऊन त्या देशाची सेवा केली. परंतु देशांतर्गत काम करणारे लोकप्रतिनिधी हे हरामखोर या ठिकाणी लोकांना लुटतायत. दिवसा ढवळ्या या ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार होत आहेत. प्रशासन सुद्धा आंधळ्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघता येते. कुठंतरी लोकाभिमुख कारभार व्हायचा असेल तर लोकांनी जागं झालं पाहिजे. जनता मालक आहे याची भावना तयार झाली पाहिजे. आणि या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रित जर हातात काम केलं तर गावं आदर्श बनतील. आज ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट झालेली आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधी चांगलं काम करतायत असं मी 2 मिनिटं म्हणेन. परंतु आज सुद्धा ज्याच्या शेतातून कालवा गेलाय, ज्याच्या शेतातून रस्ता गेलेला आहे, आज सुद्धा त्याला सरकार दरबारी ते पैसे मिळण्यासाठी हेलपाटी घालावं लागतात. अनेक त्रुटी आहेत. मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे, आपलं गाव जरी छोटं असलं तरी विचारानं प्रगल्भ असणारं गाव आहे. आध्यात्मिक दृष्ट्या या ठिकाणी एक वैचारिक उंची गाठलेलं गाव आहे. या ठिकाणी एक वैचारिक अधिष्ठान असणारं गाव आहे. अण्णांसारखं एक चांगलं व्यक्तिमत्व आज गावात काम करतोय, तालुक्यामध्ये सरपंचांना मार्गदर्शन करत असतात. मला या वाढदिवसानिमित्ताने इथे येण्याची संधी मिळाली आणि आपले संवाद साधत असताना समोर बसलेल्या मुलांच्यासाठी मी एवढं सांगेन, आपल्या पट जरी 50-60 असला, तुम्ही शिक्षक तुम्ही 3 जरी असलात, एखादा शिक्षक येईल, मुख्याध्यापक येईल, परंतु या सांगली जिल्ह्यामध्ये ही शाळा आदर्श बनली पाहिजे. ही शाळा आदर्श बनत असताना पालक असतील, आम्ही तुमच्या शेतात जाऊ, कधी हाक मारा, आम्ही तुमच्या या शालेय कामकाजामध्ये कुठे आम्ही मदत करू. परंतु समोर बसलेले माझे ही पोऱ्या पाट्या, ही तरुण मुलं, ही उद्याचं भविष्य आहे. हे जर भविष्य घडवायचं असेल तर आज आपण पालकांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. शिक्षक चांगलं काम करतायत. आज मोजकी मुलं असली तरी अनेक मुलांचं स्वप्न आहे की मला अधिकारी बनायचं आहे, IAS अधिकारी बनायचं आहे. मी पूर्वा पहिल्यांदा तुला शुभेच्छा देतो, तुझे स्वप्न पूर्ण होईल. कारण मी अण्णांच्याकडून ऐकलं की तिला अधिकारी बनायचं आहे, कलेक्टर बनायचं आहे. अशी अनेक मुलं, अनेक मुली आहेत, त्यांच्या मनामध्ये सुद्धा स्वप्न आहे. त्यांचंही स्वप्न आहे की काहीतरी वेगळं करायचं आहे. तुम्हाला खूप काही करता येईल, परंतु जाता जाता मी मुलांना एवढं सांगतो की आपलं गाव पहिल्यांदा व्यसनमुक्त झालं पाहिजे. जेवढी युद्धात गेली नाहीत तेवढी दारू पिऊन रस्त्यावर पडून मेलेले आहेत. आणि अनेक गोरगरीब घरातले मुख्य घटक त्या ठिकाणी, कारभारी त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे अण्णा आपण पोलीस स्टेशनला पाहतो की अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी इन्शुरन्ससाठी आपण हेलपाटी घालतो. या दारूने जेवढं नुकसान, प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे. अनेकांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे. मग संजय गांधी योजना असतात त्या ठिकाणी 1500 रुपये मिळावं म्हणून माझी मायमाऊली हेलपाटी घालत असते. मग त्याही माऊलीचं कुंकू पोसू नये, कुणाच्या घरात संजय गांधी पेन्शन जाऊच नये, यासाठी आपण या पुढच्या काळात काम केलं पाहिजे. गाव जर दारूमुक्त झालं, गाव व्यसनमुक्त झालं तर मुलांच्यावरती चांगले संस्कार घडतील. ही मुलंच उद्याचं भविष्य घडवतील. कारण मला खात्री आहे या वाघापूर गावातील सगळ्या तरुणींना की तुम्ही आपल्या गावातील, आपल्या घरातील, आपल्या पप्पांची, आपल्या भैयाची, मोठा कोण असेल, आजोबांची तंबाखू बंद करायचं काम करायचं. करणार का?
त्यांना असं एका सुरात सांगा हात वर करून की गावात तंबाखू बंद होईल, घरातील तंबाखू बंद होईल. तुमचं गाव खरंच सक्षम आहे आणि या तरुण पिढीकडून आपण खूप मोठी अपेक्षा करणार आहोत. या गावातील शेती चांगल्या पद्धतीने उभा राहिली पाहिजे. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून काही योजना आणता येतील का, आमदार खासदार फंड काय आणता येईल का, आणि अण्णा तुमच्यासारखं सदृढ एक विचाराभिमुख व्यक्तिमत्व आज गावात काम करतंय. काहीतरी चांगल्या योजना गावात आणू. रस्ते गटेरी योजना होत राहतील, परंतु मुलांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी या ठिकाणी संस्कार वर्ग चालू झाले पाहिजेत. ते संस्कार वर्ग आहेत की आज आपल्या ज्या खोल्या शाळा खोल्या आहेत याच ठिकाणी संस्कार घडतायत, वेगळं काही घडत नाही. मला अण्णा एवढं सांगायचं आहे, माझ्या गावामध्ये सुद्धा मी आवाहन केलं, तंबाखू दारू मुक्ती करण्यासाठी मी अनेक मोर्चे आंदोलन केली, मला यश आलं. परंतु जगद्गुरू संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात सुद्धा त्यावेळी टीका करणारे नालायक लोक होतीच, शालू जोडे मारणारे होतेच, परंतु ते थांबले, काम करत राहिले. परंतु मुठभर लोकांनी जसं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तसे मुठभर लोक एकत्र आली तर गाव आदर्श बनू शकतंय. याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून अण्णा आपल्याकडे आम्ही पाहतोय. त्यामुळे भविष्यात आपलं गाव आदर्श व्हावं, मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. ज्या ज्या वेळी मुलांचे पालक जर त्या ठिकाणी कष्ट करणारे गोरगरीब असतील तर त्यांच्या मुलांच्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक कामासाठी आपण हातभार लावू. कधी हाक मारा, सरपंच परिषदेच्या वतीनं मी तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा शब्द देतो. आणि अंकुश भाऊ, तुमच्यासारखे उपक्रम या गावामध्ये जेवढे जेवढे वाढदिवस साजरे होतील त्या सगळ्यांनी आमच्या सहित आम्ही आपला आदर्श डोळ्यासमोर ठेवू. मी सुद्धा माझा पुढचा वाढदिवस माझ्याच गावात माझ्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांच्या सोबत साजरा करेन आणि त्या ठिकाणी माझ्या हातून जेवढी काही सेवा घडेल त्यासाठी मी प्रयत्न करेन. मला या ठिकाणी वाढदिवसानिमित्त बोलवलं, थोडं समोरचा ऑडियन्स, समोरचे प्रेक्षक जरी मुलं असली, ऐकणारी मुलं असली तरी जाता जाता मुद्दामून मी काय गोष्टीला या ठिकाणी छेडलंय. परंतु मला एवढं सांगायचं असेल, तुमची आमची पिढी अनेक कष्ट करत आई वडिलापासून आपण शिकलो, परंतु आता मुलं शिकवण्यासाठी मला असं वाटतंय कुठल्या पालकाकडे पैसे नाहीत आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत चांगलं शिक्षण मिळतं आणि चांगलं शिक्षण इथे मिळतंय. माझ्या गावामध्ये जेवढी विद्यार्थी जिल्हा परिषदेत शिकली एवढे बऱ्यापैकी 90% अधिकारी झालेले आहेत. आज सावर्डे गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सुद्धा चांगला अभ्यास करा, व्यायाम करा, सकाळी लवकर उठा, योगासन करा, गुरुजींनी टीचरनी मॅडमने दिलेले पाठ असतील, गृहपाठ असतील ते चांगले पूर्ण करा आणि अभ्यासात लक्ष घाला. टीव्ही कमी बघा. फार तर एखादा दिवस टीव्ही मुक्त गाव होतंय का बघा, एखादा उपक्रम राहावा. कारण समृद्ध योजनेअंतर्गत या जिल्हा परिषद सीओच्या माध्यमातून आज आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक उपक्रम आपण राबवतोय. त्यामुळे आपल्या सुद्धा गावामध्ये एक दिवस टीव्ही बंद हा कार्यक्रम जर घेतलात तर मुलांना हळूहळू सवय लागेल, पालकांना सुद्धा सवय लागेल. आणि भविष्यामध्ये आता दारू जेवढी मुक्त झाली पाहिजे, व्यसन मुक्त झालं पाहिजे, तितकंच मोबाईल मुक्ती सुद्धा व्हायला पाहिजे. आणि कामाची आहे, गरजेपेक्षा जास्त मोबाईलमध्ये अडकल्यामुळं अनेक पालक सुद्धा तिथं वेडे पिसे झाले, अक्षरशः कामावरती लक्ष नाही. परंतु कुठेतरी आज भारतीय संस्कृतीला कुठेतरी असा धक्का लागतोय का अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं भविष्यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, ज्या ज्या संतांनी या देशासाठी, या मातीसाठी, या महाराष्ट्रासाठी योगदान दिलं, हे राज्य घडवलं, हे देश घडवला, आज त्यांच्या विचारांचे वारसदार आपण पुढे राहिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारसदार राहिलं पाहिजे. या ठिकाणी अनेकांचं महापुरुषांचं योगदान आहे. त्यामुळं आपण नेहमी त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे आणि कुठंतरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा देश घडवण्यासाठी, आपलं गाव घडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि समोर असलेले सगळे विद्यार्थी मला जास्त दिसतात, विद्यार्थी फार कमी दिसतात. हे सगळ्या मुली ह्या देशाच्या उच्च ठिकाणी जातील, एअरफोर्सला जातील, आर्मीत जातील, पोलीसमध्ये जातील, तहसीलदार होतील, कलेक्टर होतील. आणि याहीपेक्षा जर कोण राहिलंच शिल्लक तर ते आदर्श नागरिक मात्र नक्की बनतील. यासाठी आपण प्रयत्न करावेत. भावना मनापासून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं, आमच्या सावर्डे गावाच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मनापासून आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.